Very good evening, one and all. This is the last session of the day. And in this particular session, we are giving some of the practical things to you, right? सगळ्यात वरती हेडिंग टाका व्हिजन सेटिंग. VISION विजन. विजन सेटिंग SETTING सेटिंग. Yes, E. विजन सेटिंग SETTING. SETTING. ओके, फुल स्टॉप. आज आपल्याला कम्प्लिटली व्हिजन सेटिंग या कन्सेप्ट संदर्भातल्या काही गोष्टी ऐकायच्या आहेत, कारण आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट संदर्भातलं पण पार्ट पॅरलली पाहतोय. आणि आज हे सेशन संपायच्या आतमध्ये आपल्याला कमीत कमी आपल्या डोळ्यासमोरचे 3 टॉप मोस्ट व्हिजन आले पाहिजेत, की जे आपल्याला खऱ्याच अंशी या वर्षभरात कंप्लीट करायचे आहे. आता व्हिजन म्हणजे काय आणि मिशन म्हणजे काय, दोन वेगळ्या गोष्टी असतात. व्हिजन हे लॉंग लास्टिंग असतं आणि मिशन हे शॉर्ट टर्म असतं. बरोबर आहे? मला येणाऱ्या कालखंडात 14, 15, 20 वर्षामध्ये एज्युकेशन सेक्टरमध्ये खूप काही करण्याची इच्छा आहे. मी हे अचीव्ह करणार आहे, मी हे अचीव्ह करणार आहे. हे झाले व्हिजन. परंतु त्यासाठी मला ग्राउंड लेव्हलवर जी तयारी करावी लागणार आहे, जे काही करावं लागणार आहे, त्याला म्हणतात मिशन. ओके. मिशन हे शॉर्ट टर्म असतं, व्हिजन हे लाँग टर्म असतं. मग आता तुम्हाला काय करायचंय? तर आपल्याला येणाऱ्या 1 वर्षभरासाठीच व्हिजन सेटिंग बनवायची आहे आपल्याला. येणाऱ्या 1 वर्षभरामध्ये तुम्हाला काय-काय करावंसं वाटतंय किंवा काय-काय करायचं राहून गेलंय तुमचं, या सगळ्या गोष्टींना लिहून काढण्यासाठी मी तुम्हाला पुढचा 3 मिनिटाचा वेळ देतोय. येणाऱ्या 3 ते 5 मिनिटामध्ये तुम्हाला जे वाटतं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं वाटतं की ह्या जागेवर फिरायला जायचंय, तुम्हाला असं वाटतं की हे खरेदी करायचंय, तुम्हाला असं वाटतं की हे शिकायचंय, तुम्हाला असं वाटतं की मला 2 पुस्तकं वाचायची आहेत. काय तुमचं व्हिजन असेल, हे सगळे पॉइंट वाईज लिहिण्याचा प्रयत्न करा. 3 मिनिटांनी मी परत तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि आपण परत पुढच्या पाठ पाहणार आहोत. चलो ठीक आहे.
लास्ट 1 मिनिट. फिनिश्ड. झालं तनुश्री, लिहिलंय का? येस सर. सर मी काहीतरी बनेल ना इंग्लिश मध्ये काय? काय झालं? काहीतरी मी काहीतरी बनेल. बनेल. आय वॉन्ट टू बिकम. आय वॉन्ट टू बिकम असं लावायचं. हम्म. उद्या आपण शिकणार ते वॉन्ट टू बिकमचा उपयोग. चलो फाईन, काय हरकत नाही. चला आता प्रज्ञा मॅडम, तुम्ही जे काही लिहिलंय ते इमानदारीने आपल्याला वाचायचंय. मग सर अगदी मी मराठीत लिहिलं. हो, मराठीत लिहा मॅडम, काही हरकत नाही. आता आपण त्याला हळूहळू इंग्रजीमध्ये लिहिण्याचा पण सराव करू आपण. आता आपला आत्ताशी 3रा-4था दिवस आहे, त्यामुळं काळजी करू नका. 8व्या-10व्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी पण इंग्रजीत लिहाव्याशा वाटतील, कारण आपल्याला काहीतरी येत असेल तेव्हा. लक्षात ठेवा, जे झोळीत नाही ना ते आपण कमवण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे? जे आपल्या झोळीत कमी आहे ते आपण जमा करण्याचा प्रयत्न करतोय. पण खूप जमा झालं तर वाटायची तरी तयारी ठेवा. राइट? ओके. चला सांगा मला ओके. की तुम्ही एक्झॅक्टली काय-काय पॉइंट्स लिहिलेत. अगदी यावर्षी मला 2 वेळेला चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जायचं हे जरी लिहिलं असेल तरी सांगा. काही हरकत नाही. बोला. मला फिरायला जायचंय मैत्रिणी सोबत. राइट. कुठं जायचं काही मला स्पेसिफिकेशन नाही. नाही स्पेसिफिकेशन नाही लिहिलं. बरं. मैत्रिणींसोबत फिरायला जाऊन किती दिवस झाले तुम्हाला? सर ऍटलिस्ट लग्नाच्या आधीच गेले होते. अरे बापरे! तरी किती वर्ष झाले? 15-20 वर्ष.
किती वर्ष झाले? 17 वर्ष. 17 इयर्स. बरं ठीक, चला पुढचं हा. वाचा. मला पिक्चरला जायचे. ओके. मला गणपतीपुळेला फिरायला जायचे. आणि तुम्ही पिक्चर पाहायला किती वर्ष झाले? आता ते 2-3 वर्ष झाले असतील. बरं ओके, कोरोनाच्या आधीच. हो. ओके फाईन. नंतर? मला घर घ्यायचे, गाडी घ्यायची, गुड. मुलासोबत फिरायला जायचे, गुड. माझ्या फॅमिली सोबत फिरायला जायचे, मला कंपनी चेंज करायची आहे, बरं. आणि मला इंग्लिश बोलायची. गुड, वंडरफुल. ह्या एवढ्या गोष्टी तुम्हाला यावर्षी करायच्या. हो. ठीक आहे, फाईन. राईट मॅडम, येस. चला प्राजक्ता मॅडम, पिल्लू काय म्हणतंय? चला, सगळी कसरत आहे आयुष्याची. चला बोला. हा मॅडम, अनम्यूट करा, अनम्यूट करा, अनम्यूट. Good evening, sir. I would like to uh, say something about my vision setting. राईट. My 2025 vision is speak English confidently, and second is improve my confidence, ओके. and third is I have got best job. ओके. Uh, I want and to get best job. काय sir? I want to get. Okay, I want to get best job, and fourth is I want to go Ujjain. Ujjain, right? Okay. Just 4 wishes that you have for the year. Right. Tanushree ma'am, please read your bucket list. Good evening, all. Honor, I would like to हा येस बाळा, बोल तनुश्री बोल. Good evening, all honor. Here I would like to speak something about vision setting. First, I can go to America. I can go to with my family. I can go to Sri Lanka. I can do everything. Can do some cars. I can do some Bangalore. I can want to become IAS. And with my friend, can go to Korea. I can go with my friend to see movie. With my school friends, I can go to trip. I can speak English with confidence. ओके. Thank you, sir. Thank राईट. you. आता ह्या सगळ्या कॅन ह्या शब्दाला काढायचं बाळा आणि वॉन्ट लावायचं. काय लावायचं? वॉन्ट. I want to go to Sri Lanka. I want to go to the America. I want to purchase my home. I want to purchase a car. I want to go to visit with my friends. Okay. इथं वॉन्टचा वापर करायचा, कारण मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण वॉन्टचा वापर करत असतो. ओके. राईट, फाईन. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांचे विजन सांगितलेत. आता मी माझं विजन तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर विजन सेटिंग प्रोसेसमध्ये आपल्याला काय गरजेचं आहे ते आपण समजून घेऊया. राईट. ऑलरेडी वेळ झालाय आपला. मी शॉर्ट प्रोसेसमध्ये सांगतो तुम्हाला. माझं विजन सेटिंग मी तुम्हाला ग्रुपवरती टाकून देतो, की आपलं ग्रुपमध्ये माझं विजन सेटिंग काय आहे या वर्षाचं. ठीक आहे. आपण फक्त काही पॉइंट क्लिअर करूया याच्यामध्ये, आणि जाताना यातल्या 3 महत्वाच्या गोष्टींना आपण स्टार करणार आहे. 3 गोष्टींना की ज्या आपल्याला ह्या वर्षी प्रायोरिटीवरती पहिल्यांदा कम्प्लीट करायच्या आहेत. राईट, आलं लक्षात? फाईन. विजन सेटिंग करत असताना काय करणं गरजेचं आहे, तर लक्षात ठेवा, आपलं विजन हे नेहमी स्मार्ट असलं पाहिजे. स्मार्ट कसं असलं पाहिजे? स्मार्ट म्हणजे काय? एस म्हणजे काय? स्पेसिफिक असलं पाहिजे. जसं आपण म्हणतो की मला फिरायला जायचंय, बरोबर आहे, पण फिरायला कुठं जायचंय आणि किती तारखेपर्यंत जायचंय, याला म्हणतात स्पेसिफिकेशन. राईट. जसं की मला फिरायला जायचंय, कोणासोबत जायचंय? मैत्रिणींसोबत जायचंय. कुठं जायचंय? उज्जैनला जायचंय. किती तारखेच्या आत जायचंय?
30 एप्रिलच्या आत. याला म्हणतात स्पेसिफिकेशन, आहे की नाही? नाही तर मग मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ते करायचं. आता नेहमी लक्षात ठेवा, येस म्हणजे स्मार्ट मधलं येस म्हणजे स्पेसिफिक असलं पाहिजे, राईट? एम म्हणजे काय? मेजरेबल, म्हणजे खरंच त्याची मोजदाद ठेवता यायला पाहिजे. नाही तुम्हाला ना सगळं जग फिरायचंय, अरे बाबा आता नाही शक्य सगळं. मग आपल्याला एकाच वर्षात सगळं करणं शक्य आहे का? जसं आता दीदी म्हटली मला अमेरिकेला जायचं, मला श्रीलंकेला जायचं, आम्हाला इकडे जायचं, आम्हाला तिकडे जायचंय. पण सगळ्या गोष्टी एका वर्षात शक्य आहे का? नाही. मग आपण असं ठरवू शकतो की मला कमीत कमी 2 जागा पाहायच्या आहेत ह्या वर्षी, की ज्या महाराष्ट्रातील असतील. पण मी ह्या 2 जागा जूनच्या 30 तारखेपर्यंत नक्की पाहीन. याला म्हणतात स्पेसिफिकेशन, ज्याला मेजरेबिलिटी आहे. कुठेतरी आपण त्याचं मोजदाद करू शकतो. नाही तर मग अख्खं जग पाहायचंय. खरंच शक्य आहे का एका वर्षात? नाही. कारण त्याला लागणारा पैसा, त्याला लागणारा वेळ, त्याला लागणारी एनर्जी आपल्याकडे नाहीये सध्या आता. ती आपण कमवू शकतो, नाही असं नाहीये. नंतर आपलं जे काही आपण गोल ठरवतो, त्याला आपण टाइम बाउंडिंग प्रोसेस दिली पाहिजे. नाहीतर मग मला पिक्चरला जायचंय. कधी जायचंय? नो स्पेसिफिकेशन, नो टाइम बाइंडिंग प्रोसेस, नो प्लॅनिंग, नो डेडलाईन. असं नको व्हायला. मग आज तुम्हाला काय करायचंय? याच्यापैकी तुम्ही जे काही लिहिलेलं आहे, प्राजक्ता मॅडम असतील किंवा तनुश्री असेल किंवा प्रज्ञा मॅडम असेल, यातल्या टॉप 3 गोष्टी तुम्हाला काय वाटतं की मला ह्या 3 गोष्टी पहिले करायच्या. त्याला स्टार करायचं आज बसल्या बसल्या. आणि त्या किती तारखेपर्यंत करायच्या आहेत, कोणासोबत करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींचं स्पेसिफिकेशन लिहिलेलं पाहिजे. एक. दुसरी गोष्ट, तुमचे जे काही टॉप 3 विजन आहेत मॅडम, ते एका सुंदरशा अशा कोऱ्या पेजवरती लिहा. छान, व्यवस्थित. 2-3 पेजवर लिहा. एक किचन ओट्याच्या तिथं, एक आरशाच्या तिथे, एक जिथं तुम्ही रोज जाता, बसता, पाहता तिथे चिटकवा. आणि कोणी वेड्यात काढलं तरी चाललं आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. पण लिहा की मला मैत्रिणींसोबत चित्रपटाला जायचं आहे. मला हे पुस्तक वाचायचं आहे. मला इंग्रजी डेव्हलप करायची आहे. आणि त्याच्या खाली डेट लिहा, डेट, त्याची डेट. या तारखेपर्यंत मला प्रयत्न करायचा ही गोष्ट कंप्लीट करण्याचा. आणि ते 2-3 ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही पाहता, समजा बेडरूमच्या दरवाजाच्या बॅक साईडला, किचन ओट्याच्या बाजूला कुठेतरी, तिथे लिहून ठेवा. आणि रोज पोळ्या लाटताना, भाजी करताना त्याच्याकडे पहा. व्हिज्युअलाइज करा की येस मी हे करते. मी ज्या दिवशी ते कंप्लीट झालं त्याला टिक करा. आता मी तुम्हाला दाखवतो, जर मला शक्य होत असेल तर एक फोटो काढून दाखवतो तुम्हाला. माझ्या इथं स्पेसिफिक आहे इथे प्रिंट आउट. हे बघा, मी असं टाकलं होतं की सक्सेस स्पीकर ब्ल्यूप्रिंट नावाचा एक कोर्स आहे की ज्याची टॅगलाईन आहे फ्लेंट फिअरलेस अँड इम्पॅक्टफुल जर्नी ऑफ कम्युनिकेशन. कधी चालू करायचं आहे? 1 जानेवारी 2025. आय डेट. हे मी कुठे कुठे लावलंय माहिती का? माझ्या टेबलच्या खाली इथं, माझ्या नजरेच्या समोर ऑफिसमध्ये, आणि माझ्या मोबाईलच्या स्क्रीनच्या याच्यावरती मी लावून ठेवलं होतं 3 महिन्यापूर्वी. आणि मी 1 जानेवारीला सक्सेस स्पीकर ब्ल्यूप्रिंटचा कोर्स चालू केला. आज तुम्ही त्याचे सगळेजण साक्षी आहात की तुम्ही आता 2 नंबरच्या बॅचमध्ये आहात. पहिल्या बॅचला 10 विद्यार्थ्यांना मी शिकवलं. आता दुसऱ्या बॅचमध्ये सकाळी 2, दुपारी 4, आणि तुम्ही आता 3 जण. 4 आणि 3 7 आणि 8 9 जण दुसऱ्या बॅचला आहेत अजून. सो दिस इज व्हॉट, की जर तुम्ही ते लिहिलं आणि समोर लावून ठेवलं तर तुम्हाला रोज स्टक होत राहतं की आपल्याला हे करायचंय बॉस. आता मी माझं जर विजन सेटिंग फॉर्म जर तुम्हाला दाखवला, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या टॉपला लिहिलं होतं मी की मला 65 इंच स्क्रीन घ्यायचा आहे एक. आणि मी परवाच्याच दिवशी 65 इंची स्क्रीन घेतला क्लाससाठी. ज्या ठरवलेल्या गोष्टी आहेत ना, तर त्या करण्यासाठी त्याला रोज पाहावं लागतं की आपल्याला काय काय करायचं, याच्यातलं काय काय राहिलंय आपल्याला. हे राहिलंय. आता मी 2 ई बुक तयार करणार आहे तुमच्यासाठीच. तर ह्या ई बुकची तयारी माझी आत्ता थोड्यापूर्वी 7:15 पावणे 8च्या वेळेला मी चालू केली.
ई बुकची तयारी म्हणजे काय की रोज पाहिलं ना आपण त्याला की लक्षात येतं की आपलं काय राहिलंय आणि आपण त्याला कामाला लागतो त्या करायला. म्हणून आज झोपायच्या आत 3च गोल त्यातले जे आहेत प्रायोरिटीवरची त्याला स्टार करा आणि त्याला डेडलाईन द्या आणि ते छोट्या पेजवर लिहा आणि चिटकवा कुठेतरी. त्याच्याशिवाय झोपू नका. भले एकच गोल लिहा आणि त्यालाच डेडलाईन द्या आणि ते लिहा आणि चिटकवा कुठेतरी. 4 ठिकाणी चिटकवा, 2 ठिकाणी चिटकवा आणि बघा की ते गोल लवकर कंप्लीट होतं की नाही. बरोबर माणूस त्या पद्धतीने विचार करायला लागतो मग. मी माझ्या विजन सेटिंग प्रोसेसमध्ये ठेवलंय की पुढच्या 2.5 वर्षामध्ये, कमीत कमी 2.5 वर्षात म्हणजे मी 41 वर्षाचा व्हायच्या आधी माझा एक 2.5 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट उभा राहिलेला असेल. 2.5 करोड रुपयाचा. आज माझ्याकडे खिशात फार पैसे नाही. 10-5 लाख रुपये समजा मी खर्च करू शकतो, काही प्रश्न नाही. पण 2.5 कोटी रुपये मी खर्च आज नाही करू शकत. पण मी 2-2.5 वर्षामध्ये असं काहीतरी करेल, की तो 2.5 कोटी रुपयाचा पहिला प्रोजेक्ट मी इम्प्लिमेंट करेल. एक तर मी पैसे देणारे माणसं जमा करेल. नाही तर स्वतः मेहनत करून पैसा जमा करेल. पण मी तो प्रोजेक्ट नक्की उभा करणार आणि उभा केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना उद्घाटनाला बोलवणार, की सगळेजण या, हा प्रोजेक्ट उभा राहिला म्हणून. वाय? बिकॉज वी मस्ट हॅव द विजन आणि त्याच्यासाठी वेडपिसं होऊन काम केलं पाहिजे. 100% ठरवा. आणि मॅडम तुम्हाला सांगू का, अशी 17 वर्ष गेली ना, अजून 17 जातील. पण तुमचे त्या गोष्टी होणार नाहीत. करून घ्या. मी ह्या वर्षी ठरवलंय की मला कमीत कमी एक कंट्री पाहायचं आहे. ऍटलीस्ट इंडोनेशिया, बाली, नाहीतर मग फिनलँड. दोन्हीपैकी एक देश पाहायचा आहे मला. 100% तुम्हाला सांगतो की मी इंडोनेशियाला जाणार आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला फोटोज, व्हिडिओ पाठवणार की मॅडम मी आलोय. वाय? बिकॉज आय हॅव डिसाइडेड दॅट टू डू इट. इफ वन्स वी डिसाइड वी कॅन मेक द मिरॅकल्स. पण आपण ठरवतो आणि काही दिवसाच्या नंतर विसरून जातो. ते विसरू नये म्हणून आपल्याला लिहायचंय आणि ते आपल्याला चिटकवायचंय, आपल्याला कुठं काय करायचंय. विथ डेडलाईन. डेडलाईन द्या. जसं मी दिलं होतं ना, सक्सेस स्पीकर ब्लूप्रिंट 1 जानेवारीला चालू करेल, तो चालू केला मी. आणि मी 1 जानेवारीला नाही चालू केला, 14 डिसेंबरलाच चालू केला. 14th डिसेंबर. आता 1 महिना होऊन गेलाय. जवळपास 19 विद्यार्थ्यांनी आता ऍडमिशन घेतलंय. बरोबर आहे? डू इट. मोठी प्रिंट काढा, दिसेल अशी, घरामध्ये लावा. मला चित्रपटाला जायचं या डेट पर्यंत. घरच्यांनी विचारलं पाहिजे कसं काय झालं हे सगळं. आणि झाल्याच्या नंतर त्याला कंप्लीट झालं म्हणून टिक करा. दुसरं विजन लावा त्याच्या ठिकाणी. याला म्हणतात विजन बोर्ड. तुमच्या घरात जर छोटासा बोर्ड असेल 2x3चा, तो पांढरा मार्करवाला, तर त्याच्यावर लिहून ठेवा तुमचे काय काय विजन आहेत या वर्षीचे. बघा तुम्हाला जाता येता त्या गोष्टी नजरेसमोर येतात आणि तुम्ही तसं करायला लागता. गेटिंग? त्याच्यामुळे इंग्रजी पण आपल्याला 100% येणार. लिहून ठेवा या डेट पर्यंत मला कमीत कमी माझ्या एवढ्या गोष्टी मला आल्या पाहिजे इंग्रजीच्या म्हणून. आणि माझ्याकडून त्या करून घ्या. राईट? बिकॉज वी आर ऑलवेज बिंग देअर विथ यू. आम्ही फक्त सांगत नाही, तर तुम्हाला त्या कंप्लीट करून घेण्यापर्यंत सोबत राहतो. म्हणून आम्ही वेगळे आहे. बाकी काहीच नाही. चलो ठीक आहे, फाईन. वक्त बहुत हो चुका है. 9:20 झालेत. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, 5 मिनिटं तुमचे एक्स्ट्रा घेतलेत. विल स्टॉप हिअर नाउ. थँक्यू. उद्यासाठीचा टॉपिक लक्षात घ्या. सोपा टॉपिक आहे. आज मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट हा विषय दिला होता. राईट? उद्या आपल्यासाठीचा विषय आहे इंडियन कल्चर, भारतीय संस्कृती. काहीही लिहा, 2-4 ओळी जमा करा, इकडून तिकडून ऐकून वाचून लिहा, पण लिहा आणि या. ओके? चलो फाईन. विल स्टॉप हिअर. तनुश्री, आता रोज यायचं बाळा. Yes, sir. ओके, चलो बाय. हॅव अ नाईस टाइम. बाय बाय.